मित्रांनो आपल्याला ही ढाल दिसते आणि आता बरीच चर्चा चालती मैदानात आली की बरीच लोक बघतात या नंदीकडे. इशारा ज्यावेळेस इशाराचा कुठे इशारा नव्हता तेव्हापासून आपण त्याची मुलाखत घेतोय ना. आज बघताय तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर इशाराचं नाव होतंय आणि त्यानं कमी कालावधीत मालकांचं नाव केलेलं आहे. छोटे मालक आहेत, आता मोठे मालक तर कायम बोलते ती, छोटे मालक मेन कष्ट घेते ती इथं आल्यानंतर बऱ्याच धडपडी करते ती आणि यश पण भेटतंय कायम. आता जाईल तिथं गुलाल तर आहे पण टॉप लेवलला ठेवण्याचं तो काम करतोय. एक नंबरात नेलेला आता त्यानं. आज एक नंबर आला. आता गेले मैदानात बी कुसूर मैदानात बी एक नंबर झाला. आज बी एक नंबर झाला. सर्जन चांगली साथ दिली. आज एक झाला. आता मी त्या दिवशी पण म्हणलं की यश तर भेटतंय पण एक नंबराचं यश आहे ना आता कायम टिकून, म्हणजे म्हणतात का नाही, एखादा नंदी जर वरच्या लेवलला गेला, वरच्या स्टेजला गेला तर त्या स्टेजला टिकून राहणं महत्वाचं आहे ह्या खेळात. आणि तो इशारा तुमचं नाव टिकवून ठेवतोय एक नंबर आहे. इशारा टिकवून ठेवतोय म्हणजे कसं त्याच्या स्पीडच्या जोरावर तो म्हणजे सगळं त्यानं सातत्य आपलं रचून ठेवलेलं आहे तसं. 3 फेरं पाळल्यामुळं बराच त्यालाही कंटाळा आलेला आहे. कारण ज्यावेळेस नंदी 3 फेरे पळत असतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी होत्या दिवसभरात. त्याला सकाळी खाद्य पण दिलेलं नसतं जास्त आणि वैरण चारा पाणी दिलेलं नसतं, त्यामुळं साहजिक आहे ॲग्रेसिव्हपणा करणार असतो. आता काय होतंय माहिती आहे का, ज्यावेळेस माणूस वरच्या स्टेजला जातो ना त्यावेळेस आत्ताची नवीन पिढी काय करते तुमच्यासारखी, कुठेतरी जुन्या पिढीला विचार पडत नाही की एकदा वरच्या स्टेजला गेला की हायवेज जाण्याचा प्रयत्न होतो. तर तसं काय नाही हवेत जाण्याचं. आम्हाला हेच भेटतंय, आम्ही ते साथ आपलं टिकून ठेवायचा प्रयत्न करतो. आमचं असं नाही बाबा जास्त हुरळून जा वगैरे, तसं नाही काय आमचं. आणि आमचं नियोजन बी सागर भाऊ चांगलंच नियोजन करतोय. त्यामुळं आणि आमची टीम बी अशी कुठं कधी हुरळून गेलेली नाही कधी बाबा हा एक नंबर झालाय आज जास्त आनंद काय ना. आपलं सगळं लिमिट मध्ये असतं, सगळं लेवल मध्ये. त्यामुळे हुरळून जाण्याची काही गोष्टच नाही. आणि जुन्या पिढीत आमचं फादर जुन्या पिढीतलंच आहे. फादरला बी आमचा अनुभव आहे थोडा, त्यामुळे काही विषय देत नाही हुरळून जाण्याचा असं. खरं आहे मित्रांनो बरं का त्यांचं. मी बघितलंय मैदानात त्यांना कायम शांततेचं सहकार्य करून, सगळ्या गोष्टी करून, माणसं जोडून ह्या क्षेत्रात माणूस नाव करू शकतो हे तुम्ही सिद्ध केलंय. हो, आमचा कुठं असं जास्त गाजावजा नसतो बाबा आला बिला काय, सगळं शांततेत वगैरे असं ठीक मध्ये असतं. बरोबर. हे कोणाचा विचार घेतलं तुम्ही, कारण आता नवीन पिढीला ही कमी बघायला भेटतंय. विचार घ्यायचे काय आमच्या पप्पासनी म्हणजे पहिल्यापासून आता माग बंदीच्या काळात बी त्याच्या आधीवर बैल पळवायचे तर तेव्हापासून त्यासने अनुभव आहे आणि तो अनुभव आम्हाला सांगत राहतात कायम. इशारा अग्रेसिव्ह भरपूर आहे, मुलाखतीत दिकाल तो थांबणार नाही. भरपूर अग्रेसिव्ह आहे तो. त्याला वगैरे असं चालू आहे वगैरे म्हटलं ना घरी तरी खूप दमी होतो. त्याला धरायला कासऱ्यावर 2 धावे 2 जण लागतात, असे 4 जण असल्याशिवाय सोडतच नाही. आणि घरी असल्यानं कायम 3 कासऱ्यावर 2 कासऱ्यावर सोडत नाही कधी आम्ही, कारण भरपूर वेळा तो सुटून जाण्याचा असा प्रयत्न करतो. मित्रांनो सहकारी पण महत्वाचे येते, कारण सहकारी येते तर क्षेत्राला मी कायम बोलतोय. आता तुमच्यासारखे सहकारी येते त्यामुळे आज इशाराचं नाव महाराष्ट्रभर झालंय, तो परत पळतोयच. सहकारी महत्वाचे. काय वाटतं त्याच्या पळाबद्दल? त्याचा आधीपासूनच आहे, त्याचा काही विषयच नाही. आम्हाला आतमध्ये पण त्रास झाला आम्हाला जास्त पहिऱ्याकडनं ह्याच्याकडनं, पण आम्हाला इशारावर फुल विश्वास होता की बाबा तो पुढे काहीतरी करून दाखवणार 100%. आणि आज तो साध्य करतोय, सगळ्या महाराष्ट्राला दाखवतोय की इशारा अजून जिवंत आहे आणि इजलेला नाही. लय जणांनी मागं आम्हाला असं सांगितलं की आता मागं पडतोय, पैर होत नाही ती, आणि तो आम्हाला म्हणजे पळणारच नाही असं लय जण म्हणले. पण त्यानं असं करून दाखवलं की अजून काय आपण इजलेलो नाही आणि इजणार पण नाही. आणि सागर भाऊ आहे तिथं आम्हाला, त्यामुळे काही विषयच नाही. खरं मित्रांनो, सागर भाऊला शेवटचा प्रश्न विचारूया. सागर भाऊ, आता नियोजन तुम्ही करायला लागला त्यांनी सांगितलं मला, पण टॉप मध्ये नियोजन करताय. हो, आपलं बैल पोहतोय चांगला. बैलाचं काय म्हणजे टॉप मध्ये जायचा विषय नाही. बैलच मूळचा पोहतोय पहिल्यापासून. फक्त बैल जरा दड घेत होता. बैल पोहतोय चांगला. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि मुलाखत संपवतो. आता मम्मींचा घरनं फोन आला का? कारण त्यांचंही भरपूर लक्ष आहे, भरपूर प्रेम आहे त्याच्यावर. मम्मीला फायनल झाल्या फोन आलेला, आज एक केलाय. घरी बी भरपूर खुश झाली ती सगळी. आणि जी मुंबईवरनं आपली गाव यात्रा झालेली का नाही
ती सगळी घरी जाते त्यासनी भरपूर आनंद झालाय. त्यासनी बी आज मैदानात पण आज काही काही जण मुंबईला जाणार आहे त्यामुळे त्यासनी जमलं नाही आला आणि घरचे तर भरपूर खुश आहे ते. मित्रांनो आपण शुभेच्छा करूया त्यांच्या टीमला आणि त्यांच्या घरच्या मंडळींना की असाच तो कायम यश देत राहील आणि गुलाल मिळेल. धन्यवाद.